the chapter we were discussing about the new chapter that is circulation. ठीक आहे, ब्लड सर्क्युलेशन, बॉडी फ्लुइड्स अँड इट्स सर्क्युलेशन असं चॅप्टर एनसीईआरटीच्या बुक नुसार नाव आहे त्याचं. आणि तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये जर बघायला गेलात तर हा चॅप्टर 12वीला येतो आणि त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे त्याचं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. असे दोन चॅप्टर कंबाईन केलेले आहेत. कोविडच्या काळामध्ये जो काही सिलेबस अपडेट करण्यात आला स्टेट बोर्डचा, 25% सिलेबस रिडक्शन करण्यात आलं होतं की सिलेबस पूर्ण शिकवला गेला नाही आणि एक्झाम घ्यायची, त्याच्यामुळे 25% सिलेबस रिड्यूस करण्यात आलं होतं आणि नवीन बुक छापण्यात आलं होतं. तर त्याच्यानुसार रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन चॅप्टर 1 केले स्टेट बोर्ड नुसार. पण आपण नीट एक्झाम देतोय तर टायटल थोडंसं वेगळं असतं, कंटेंट सेम असणार आहे, काही वेगळं त्याच्यामध्ये असं नसेल. तर त्याच्यामध्ये बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन हे त्याचं नाव आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज द टायटल ऑफ द चॅप्टर? दॅट इज बॉडी फ्लुइड and circulation. Body fluid and circulation हे त्याचं नाव आहे चॅप्टरचं. ठीक आहे. सो देन इन दॅट याच्यात आपण सर्क्युलेशन म्हणजे काय, सर्क्युलेशनचे प्रकार, त्याच्यामध्ये ओपन टाईप, क्लोज टाईप वगैरे सगळं बघितलं असेल. बेसिक इन्फॉर्मेशन जी काय असते, किंवा हे बघितलं असेल की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स किंवा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया यांच्यामध्ये कशा प्रकारचं सर्क्युलेशन होतं. यांच्या बॉडीमध्ये एकच सेल असणार आहे, तर यांच्यामध्ये कशा प्रकारचं सर्क्युलेशन होतं हे आपण थोडंसं इंट्रोड्यूस केलं असेल त्या चॅप्टर मध्ये. आता आपण डिस्कस करूयात महत्वाचा भाग. आपण हे सांगितलं होतं मागच्या चॅप्टर मध्ये मेन्शन केलेलं की सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये किंवा सर्क्युलेशन जे काही कॅरी आउट करण्यासाठी एक सिस्टम डेव्हलप झालेली बॉडीमध्ये आपल्या, आणि मेनली आपल्या ह्युमन बिंग वरती आपण फोकस करतोय. तर ह्युमन बिंग मध्ये ही सर्क्युलेटरी सिस्टम बनलेली असते 3 गोष्टींपासून. एक ब्लड, दुसरं ब्लड वेसल्स आणि तिसरं हार्ट. ठीक आहे. तर त्याच्यापैकी सगळ्यात सुरुवातीला आपण इंट्रोड्यूस करतोय महत्वाचा एक कंपोनंट सर्क्युलेटरी सिस्टमचा, तो म्हणजे ब्लड. सो लेट्स इंट्रोड्यूस दी ब्लड. ठीक आहे. ब्लड बद्दल सुरुवातीला डिस्कस करूया. आता ब्लड काय असतं हे कालच्या लेक्चर मध्ये, परवाच्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोड्यूस थोडंसं केलेलं की एक्झॅक्टली ब्लड काय असतं. तर ब्लड इट इज नथिंग बट, हाऊ कॅन वी डिफाइन ब्लड? इट इज a liquid connective tissue. ब्लड इट इज अ लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि आपण एक्सप्लेन, प्रत्येक गोष्टी आपण एक्सप्लेन करत चाललोय की कनेक्टिव्ह टिश्यू किंवा लिक्विड फॉर्म मध्ये तरी पण याला आपण टिश्यू का म्हणायचं, बिकॉज इट कंटेन्स लिटल अमाउंट ऑफ डिझॉल्व्ड सेल्स. याच्यामध्ये डिझॉल्व्ड सेल्स प्रेझेंट असणार आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, टिश्यू म्हणत असतो ब्लडला. ठीक आहे. देन लेट्स प्रोसीड फर्दर. ब्लडचा कलर असतो, इट इज रेडिश इन कलर. Okay, so blood, it is blood having red color. Okay, blood having red color due to presence of blood having red color due to presence of hemoglobin as a respiratory pigment. Hemoglobin as a respiratory pigment. So blood having red color due to presence of hemoglobin as a respiratory pigment. तर ब्लड मध्ये हिमोग्लोबिन हा एक रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट आहे, आणि या हिमोग्लोबिन मुळे ब्लडला रेड कलर असतो. काय सांगतोय? ब्लड हॅव्हिंग रेड कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन ऍज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. ठीक आहे. सो ब्लड मध्ये हिमोग्लोबिन हा रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट आहे, त्या हिमोग्लोबिन मुळे ब्लडला रेड कलर येतो. आता जनरली बघा तुम्ही, आता आपण बघूयात पुढे चालून की आपल्या शरीरात वेगळ्या प्रकारच्या ब्लड वेसल्स आहेत, जसं की धमनी, शिरा, म्हणजे त्याला आपण ब्लड आर्टरीज किंवा वेन्स असं म्हणूया. ठीक आहे. तर आर्टरीज कॅरी द प्युअर ब्लड. सो इथे आपण लिहूयात प्युअर ब्लड इट इज हॅव्हिंग, किंवा प्युअर ब्लड म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूयात ऑक्सिजनेटेड ब्लड. काय म्हणायचं? ऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे ज्या ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्स झालेला आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड हॅज ब्राईट रेड कलर. ठीक आहे. तर
ऑक्सिजनेटेड जे काही ब्लड असणार आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त अमाऊंट मध्ये मिक्स झालेला आहे त्याचा कलर कसा असणार आहे थोडासा ब्राईट रेड असणार आहे एकदम डार्क रेड असणार आहे वाईल आपण बघूयात आणखी दुसरी गोष्ट की deoxygenated blood has bluish color थोडस आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झालेला नाही कार्बन डायऑक्साइड मिक्स झालेला आहे त्या ब्लडला कुठला कलर असेल तर त्या ब्लडला थोडासा ब्लूइश कलर असतो निळा कलर दिसायला लागतो ठीक आहे तुमच्या शरीरातच बघा तुमच्या हातामध्ये जे काही शिरा असतील त्याला निळा कलर दिसतो थोडासा वेगळ्या प्रकारचा कलर दिसतो का बरं त्याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं आणि अशुद्ध रक्त म्हणजे काय तर कार्बन डायऑक्साइड मिक्स झालेलं रक्त तर जेव्हा रक्तामध्ये कार्बन डायऑक्साइड मिक्स झालेला असतो त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात किंवा त्याला इम्प्युअर ब्लड म्हणतात आणि या इम्प्युअर ब्लडला ब्लूइश कलर येतो ठीक आहे आता हेच ब्लड प्युरिफाय झालं म्हणजे याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड काढून टाकला आणि याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केला तर हेच ब्लड ब्राईट रेडचं कलर दिसायला लागतं ज्याला आपण प्युअर ब्लड म्हणतो काय म्हणतो प्युअर ब्लड सो द ब्लड विच contains a more amount of oxygen it is said to be a pure blood okay then it is called oxygenated blood and it is bright reddish in color while the blood which contains more amount of carbon dioxide there is a less amount of oxygen and it is called impure blood it is having a bluish in color okay but generally blood it is reddish in color the question may ask on that तो प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो की ब्लडला रेड कलर असतो कशामुळे तर ब्लड मध्ये एक रेस्पिरेटरी पिगमेंट आहे त्या रेस्पिरेटरी पिगमेंटचं नाव आहे हिमोग्लोबिन काय नाव आहे हिमोग्लोबिन आणि या हिमोग्लोबिन मुळे ब्लडला कलर असतो कसला तर रेड कलरचा ठीक आहे आता काही ऑर्गॅनिझम्स मध्ये सम ऑर्गॅनिझम्स आपण इथे मेन्शन पण करूयात मुद्दाम थोडंसं सम organisms have colorless blood काही ऑर्गॅनिझम मध्ये कलरलेस ब्लड असतं एक्झाम्पल आपण सांगायचं खेकडा क्रॅब ठीक आहे खेकड्यामध्ये कसं ब्लड असतं तर खेकड्यामध्ये कसं ब्लड असतं तर ट्रान्सपरंट ब्लड असतं किंवा ज्याला आपण म्हणूयात कलरलेस त्याला कलर कुठलाही नसेल ठीक आहे राइट ऑन दिस दिसतंय का क्लिअरली का ब्लर दिसतंय आरती ब्लर दिसतंय सर खूप ब्लर दिसतंय सर थोडं ब्लड असेल जस्ट अ मिनिट मी नेट चेंज करतो डिटेक्टर ओके नेट मी चेंज करतो एक मिनिट आता ठीक आहे नाही सर ब्लरच आहे एक मिनिट मी लिव्ह करतो पुढे येतो रेकॉर्डिंग पण करायला लावायचं पॉइंट समजतात HNV पॉइंट समजून घ्या बरं का सर बोला तुम्ही लास्ट लेक्चरला प्रश्न विचारला होता की मेल मध्ये ब्लड व्हॉल्यूम जास्त का असतं फिमेल पेक्षा हो बरोबर मग मी रिझन सांगू का सर ते चाइल्डहुड डेज पासून मेल मध्ये ना चाइल्डहुड डेज पासून मेल मध्ये ब्लड व्हॉल्यूम रेग्युलरली वाढत जात असतं आणि फिमेल मध्ये प्युबर्टीच्या आधीच्या काळात हेमोग्लोबिन लेवल लो असते त्याच्यामुळं ओके स्लाइटली बरोबर आहे प्युबर्टीच्या पिरियडच्या नंतर काय होतं मग प्युबर्टीच्या पिरियडच्या नंतर सुद्धा फिमेल मध्ये ब्लडची लेवल कमीच असते मेल पेक्षा मग असं का असेल सर त्याच्यामध्ये आणि फिमेल मध्ये तो जेंडर डिफरन्स असतो त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेल मध्ये ज्या रेड ब्लड सेल असतात ना त्यांचं मास जास्त असतं पहिलं काय रिझन सांगितलं तुम्ही पहिलं सांगा जेंडर डिफरन्स मेल आणि फिमेल मध्ये जो जेंडर डिफरन्स असतो ना त्यामुळं
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेल मधल्या ज्या रेड ब्लड सेल असतात ना त्यांचं मास जास्त असतं ऍज कम्पेअर टू फिमेल. ओके, आय विल एक्सप्लेन. मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. ठीक आहे, चांगला प्रयत्न करताय तुम्ही जवळजवळ पोहोचलेला आहात. पण तुम्हाला बेसिक एक सायंटिफिक रिझन काय असतं ते सांगेल मी. अगोदर हे करा, एवढं लिहून घ्या. झालं असेल एवढं करू ना? Yes. ओके, ब्लडच्या कलर बद्दल झालं. ओके, आता आपण ब्लडच्या व्हॉल्यूम बद्दल बोलूया. अगोदर हे बघू की ब्लडची स्टडी करण्यासाठी मेडिकलच्या ब्रांचेस मध्ये एक स्पेशल ब्रांच असते. एक जसं आपण म्हणतो ना बॉटनी, झुलॉजी, जसं बॉटनी मध्ये प्लांटचा स्टडी केला जातो, झुलॉजी मध्ये अॅनिमलचा स्टडी केला जातो, तसंच स्टडी ऑफ ब्लड इट इज कॉल्ड स्टडी ऑफ ब्लड इट इज कॉल्ड hematology. Study of blood it is called hematology. Blood ची स्टडीला काय म्हणतात? hematology. Study of blood it is called hematology. हा बोला. हिमॅटोक्रिट हे बॉडी फॅटच्या पर्सेंटला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं आणि वुमन मध्ये बॉडी फॅट हे जास्त, त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ ब्लड हे कमी असतं वुमन. ठीक आहे, आता थोडस मोर प्रिसाइजली म्हणजे आपल्याला समजेल या भाषेत थोडस आपण एक्सप्लेन करूयात. थोडस म्हणजे सगळ्यांना कळेल या भाषेमध्ये एक्सप्लेन करतो मी त्याला. बघूया आपण पुढे. सो आता जनरली सगळ्यांमध्येच बघायला, सॉरी ह्युमन बिईंग मध्ये आपण बघूयात की जनरली humans has 5 to 6 liter volume of blood. जनरली ब्लड मध्ये 5 ते 6, सॉरी बॉडी मध्ये 5 ते 6 लिटर ब्लड असतं. Okay, its volume get differentiated into the male and female after puberty age. प्युबर्टी एज नंतर, प्युबर्टी पर्यंत तुम्ही बघाल तर मुलांमध्ये आणि मुलीमध्ये म्हणजे वयात येण्याच्या पूर्वी मुलांमध्ये आणि मुलीमध्ये ब्लडचं अमाऊंट सारखा असेल आणि थोडस वयात आल्याच्या नंतर म्हणजे प्युबर्टी एज मध्ये बॉडीमध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात, हे तुम्हाला माहिती असेल जनरली. तर मेल मध्ये एक हार्मोन बनायला लागतो. त्या हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. काय नाव आहे? टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन. सो जनरली ह्युमन हॅज 5 to 6 लिटर व्हॉल्यूम ऑफ ब्लड, but after puberty किंवा असं म्हणूया डायरेक्टली, but male has more blood volume than female. म्हणजे मेल मध्ये ब्लडचं व्हॉल्यूम जास्त असेल ऍज कम्पेअर टू फिमेल. ओके, फिमेल मध्ये त्याचं प्रमाण कमी. मग का असं डिफरन्स आहे? का असं फरक करायचा दोघांमध्ये? तर बघूयात आपण की मेलच्या शरीरामध्ये, मुलांच्या शरीरामध्ये एक टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन बनायला लागतो आफ्टर प्युबर्टी. वयात आल्याच्या नंतर जवळपास 15 ते 16 वर्षापासून मुलांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन बनतो. हा टेस्टोस्टेरॉन नावाचा बनलेला हार्मोन जो काही आहे तो आपल्या किडनीकडे जातो, किडनीला स्टिम्युलेट करतो. किडनीला स्टिम्युलेट केल्याच्या नंतर किडनी एक फॅक्टर तयार करते. त्या फॅक्टरचं नाव आहे इरिथ्रोपोएटिन, EPO नावाचा फॅक्टर तयार करते. आणि हा EPO नावाचा फॅक्टर आपल्या बोन मॅरोकडे जातो आणि बोन मॅरो मध्ये ब्लड बनत असतं, ब्लडच्या सेल बनतात. तर तिथे त्याला सांगतो की ब्लड बनवा. आता हा हार्मोन फिमेल आफ्टर मॅरेज मुलांच्या शरीरामध्ये मेलच्या बॉडीमधला टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी व्हायला लागते आणि फिमेलच्या जी काही व्हॉल्यूम असते टेस्टोस्टेरॉनची वाढायला लागते आणि त्यांच्यामुळे हसबंड वाईफ मध्ये एक इमोशनल बॉन्ड बनतो. ओके, अदरवाईज बिफोर मॅरेज यांच्यामध्ये काय ओळख नसते जास्त, यांना काय जास्त एकमेकांबद्दल अट्रॅक्शन नसतं किंवा काय जास्त इमोशन्स नसतात. बरोबर, आवाज येतो का तुम्हाला? हो सर, येतोय. सर येतोय ओके, तर बिफोर मॅरेज, लग्नाच्या अगोदर दोन समजा व्यक्ती आहेत, एक मुलगा एक मुलगी, की त्यांना एकमेकांबद्दल काही अट्रॅक्शन नाही, काही इमोशन्स नाही आहेत, त्यांच्यामध्ये काही इमोशनल बॉन्ड नाहीये. पण आफ्टर मॅरेज, लग्न झाल्याच्या नंतर यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर यांच्यामध्ये दोघांमध्ये काय होते, इमोशनल बॉन्ड बनतो की म्हणजे
अचानक अनोळखी असणाऱ्या लोक जे काय म्हणायला लागतात, मुलगी म्हणते हा माझा नवरा आहे, आय लव्ह हिम, आय कांट लिव्ह विदाउट हिम, मी तो जर नाही माझ्यासोबत राहिला तर मी रेल्वे भांडे उडी जीव देईन, उडी मारून, आहे की नाही, असं सो हे खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली, काय असतं मग, असं का करतात लोक? तर त्यांच्यामध्ये एक बॉन्ड बनतो, तो बॉन्ड बनत असतो टेस्टोस्टेरोन नावाच्या हार्मोनमुळे. या टेस्टोस्टेरोन नावाच्या हार्मोनला लव्ह हार्मोन सुद्धा म्हणतात. लव्ह हार्मोन म्हणजे आपण काय म्हणतो ना, की आपल्याला एखाद्या व्यक्तीचं अट्रॅक्शन वाटतं आपल्याला, म्हणजे फक्त अट्रॅक्शन म्हणजे ऑपोजिट सेक्स मध्येच नाही, आपण म्हणतो की मुलांना मुली आवडतात, मुलींना मुलं आवडतात, हेच म्हणत नाही आपण. तर समजा एखादा फ्रेंड आहे आपला, एखादा फ्रेंड, तो फ्रेंड सुद्धा आपल्याला जनरली आपल्याला वाटतं की एखादा फ्रेंड सोबत जास्त राहायला आवडतं क्लासमध्ये, सगळ्याच मुलांसोबत आपली मैत्री नसते मुलांची, तर काही स्पेसिफिक मुलं असतात ज्यांचा खास मैत्री असते, डीप फ्रेंडशिप असते यांची. याचं कारण सुद्धा हेच आहे, सायंटिफिक कारण. म्हणजे मी सायंटिफिक कारण सांगतो प्रत्येक गोष्टी मागचं. तर ब्लडचं व्हॉल्यूम कमी जास्त असण्याचं कारण सुद्धा हेच आहे की मेलच्या शरीरामध्ये, मेलच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन बनतो. हा टेस्टोस्टेरोन बघा, इथे मी सिक्वेन्स सांगतो बघा. मेलच्या बॉडीमध्ये काय तयार होतं? टेस्टोस्टेरॉन. काय तयार होतं? टेस्टोस्टेरॉन. कुठे जातो? किडनीकडे. किडनी काय करते? EPO नावाचा फॅक्टर तयार करते, इरिथ्रोपोएटिन. हे कुठे जातो? बोन मॅरो मध्ये जातो. आणि बोन मॅरो झाल्याच्या नंतर ब्लड, बोन मॅरो मध्ये गेल्याच्या नंतर काय तयार करतो? ब्लड फॉर्मेशन. काय होतं? ब्लड फॉर्मेशन. असा सिक्वेन्स आहे बघा. मेलच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरोन आहे, टेस्टोस्टेरोन तयार झाल्याच्या नंतर तो जातो किडनीकडे, किडनीकडे गेल्यानंतर किडनी तयार करते EPO नावाचा प्रोटीन, ज्याला फॅक्टर म्हणतो, EPO फॅक्टर. EPO फॅक्टर जातो बोन मॅरोकडे, बोन मॅरो ब्लड तयार करतो. पण फिमेल मध्ये इथंच टेस्टोस्टेरोन नाहीये. तर टेस्टोस्टेरोन नाहीयेच तर मग तो फॅक्टर किडनीकडे जाण्याचा प्रश्न येत नाही आणि EPO तयार होण्याचा प्रश्न येत नाही. ब्लड व्हॉल्यूम फिमेल मध्ये कमी असतं. आणि महत्वाचं कारण, फिमेल मध्ये जर ब्लडच कमी आहे तर बाकीच्या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला डिफरन्स बघायला मिळेल. इव्हन तुम्हाला मेंदूची साईज, ब्रेनची साईज सुद्धा फिमेल मध्ये कमी बघायला मिळेल. ओके, मेल मध्ये 1450 ते 1500 ग्राम वेट असेल, 1 ते 1.5 किलो वजन असेल मेंदूचं. तर मुलींमध्ये 1000 ते 1200 ग्राम असतं. म्हणजे सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की मुलांमध्ये मेंदू जास्त आहे. वापर तुम्ही कधी कमी करता नालायक आहो, मुलींपेक्षा तुम्हाला मेंदू जास्त आहे, तुम्ही कमी वापर करता, त्यांच्याकडे कमी तरी पण जास्त वापर करतात. बघा, सायंटिफिकली प्रूव्ह आहे, काही खोटं सांगत नाही आपण, इथं पुरावा आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर मुलींमध्ये किडनीची साईज कमी असते, मुलांमध्ये किडनीची साईज जास्त असते. ओके, त्याच्यानंतर बॉडीचं व्हॉल्यूम बघा तुम्ही. ओके, एक्सेप्शनल केस मध्ये बॉडीचं व्हॉल्यूम सुद्धा मेल मध्ये जास्त असतं, फिमेल मध्ये कमी आहे. ओके, सर ह्या गोष्टी कमी जास्त काय फिमेल मध्ये, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ब्लड. आणि ब्लड कमी असण्याचं कारण म्हणजे टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक और सायंटिफिक रिझन बिहाइंड दी चेंजेस और डिफरन्स बिटवीन दी ब्लड व्हॉल्यूम. ब्लडचं व्हॉल्यूम कमी जास्त असण्याचं सायंटिफिक कारण जे काही आहे हे आहे टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन. हा टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन थोडासा कमी जास्त असल्यामुळे काय होतं, प्रेझेन्स किंवा ऍब्सेंट असल्यामुळे काय होतं की ह्या प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळू शकतात. ओके, सो या हे कारण आहे, सायंटिफिक कारण त्याचं. समजलं का? तर टेस्ट्रॉनच्या पुढचं काय लिहेल सर, ते समजत नाहीये. टेस्टोस्टेरोनच्या पुढे किडनी. म्हणजे बघा, पुन्हा एकदा सांगतो, मेल आहे, मेलच्या बॉडीमध्ये काय तयार होतं? टेस्टोस्टेरोन. टेस्टोस्टेरोन कुठे गेला? किडनीकडे गेला. किडनीने काय केलं? EPO तयार केला. EPO कुठे गेला? बोन मॅरो मध्ये गेला. बोन मॅरोने काय तयार केलं? ब्लड तयार केलं. असं तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता. आता या टेस्टोस्टेरोनला भरपूर सारे काम आहेत बरं का, एकच काम नाहीये. टेस्टोस्टेरोनला आपल्या मसल बिल्डअपचं काम आहे. आपले जे काही म्हणजे मुलांमध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन असल्यामुळे मुलांचं शरीर पिळदार असतं बघा तुम्ही. त्याच्यानंतर टेस्टोस्टेरोनमुळे मुलांच्या चेहऱ्यावरती दाढी मिशा येतात, म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतं. हे मुलींमध्ये ऍबसेंट असल्यामुळे नाही होत. जर आपण इंजेक्शन घेऊन जर मुलींमध्ये ऍड जर केलं तर मुलींना पण दाढी मिशा येतील, आपण हा जर हार्मोन टाकला तर. ठीक आहे, पॉसिबल आहे. सो टेस्टोस्टेरोनचा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप करणं, त्याच्यानंतर मुलांमध्ये टेस्टिस मध्ये स्पर्म तयार करण्याचं काम सुद्धा हाच करतो. ठीक आहे, त्याला भरपूर सारे फंक्शन्स आहेत, डिपेंड आहे की तुम्ही त्याला कुठे एंगेज करता. ठीक आहे, आणि ह्याच हार्मोनमुळे अपोजिट सेक्स मध्ये अट्रॅक्शन तयार होतं, म्हणून याला लव्ह हार्मोन सुद्धा म्हणतात टेस्टोस्टेरोनला. म्हणजे प्युबर्टी एज मध्ये गेल्याच्या नंतर लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात, त्याचं कारण टेस्टोस्टेरोन. ओके, जर टेस्टोस्टेरोन जर आपण काढून घेतला किंवा तयारच होत नसेल तर ह्या माणसाला भावना पण नसतील कसल्याच प्रकारच्या, भावना शून्य माणूस असेल हा. लिहून घ्या.
फिनिश. डन सर. सगळ्यांचं झालंय करू मग. हो सर. येस सर. Then blood it is mesodermal in origin. Blood it is mesodermal in origin. Mesodermal in origin याचा अर्थ काय होतो तुम्हाला कोणाला माहिती आहे का? What is mesoderm? तर सांगतो मेल मध्ये सॉरी ह्युमन्स मध्ये फिमेल कडून एग येतो. ओके, मेन्स्ट्रुएशन सायकल मध्ये काय तयार होतं? एग. प्रत्येक मासिक पाळीच्या वेळेला फिमेलच्या बॉडीमध्ये मुलींच्या शरीरात एग तयार होतो आणि ह्या एगचं फर्टिलायझेशन करण्यासाठी मुलांच्या शरीरामध्ये स्पर्म तयार होतात. काय तयार होतात? स्पर्म तयार होतात. स्पर्म आणि एग हे आफ्टर फ्युजन हे एकमेकांना फ्यूज झाल्याच्या नंतर इथे काय बनतो? तर झायगोट बनतो. काय बनतो? झायगोट. ओके, हे येणार आहे रिप्रोडक्शन. ह्युमनच्या रिप्रोडक्शन प्रोसेस मध्ये आपण या गोष्टी डिटेल मध्ये डिस्कस करू की काय काय होत असतं. पण सध्या एवढं लक्षात ठेवायचं की मेल कडून आलेला स्पर्म, व्हॉट इज दिस? स्पर्म. आणि हा एग, स्पर्म अँड एग दे गेट फ्यूज टुगेदर टू फॉर्म अ झायगोट. स्पर्म आणि एग एकत्र आल्याच्या नंतर झायगोट बनतो. झायगोट बनल्याच्या नंतर हा झायगोट आहे. तर या झायगोट बनल्याच्या नंतर या झायगोटचं डिव्हिजन होतं. काय होतं? डिव्हिजन. म्हणजे एका झायगोटचे 2, 2चे 4, 4चे 8, 8 16, 16चे 32, 32चे 64, 64 चे 28, 28 चे 256, 256 चे 512, 512 से 1024, 1024 असं करत करत डिव्हिजन चालू आहे. भरपूर सारा सेल बनल्या. सेल बनल्याच्या नंतर काय होतं? ह्या जे काही बनलेल्या सेल्स आहेत त्या स्वतःला 3 लेअर मध्ये अरेंज करतात. 3 लेअर मध्ये अरेंज करतात. हा बघा, हा सगळ्यात आतमधला लेअर, एंडोडर्म. सगळ्यात आतमधला लेअर. त्याच्यानंतर हा मधला लेअर, दिस इज मिडल लेअर. आणि त्याच्यानंतर असतो आउटर मोस्ट लेअर, सगळ्यात बाहेरचा लेअर. The outermost layer in such a way. Okay, so मग बघा, सगळ्यात आतमधला जो काही लेअर त्याला म्हणतात एंडोडर्म. सगळ्यात आतमधला लेअरला काय म्हणायचं? एंडोडर्म. मधला रेड कलरचा त्याला म्हणायचं मेसोडर्म. सगळ्यात बाहेरचा त्याला म्हणायचं एक्टोडर्म. एंडोडर्म, मेसोडर्म, एक्टोडर्म. तर ह्या 3 लेअर पासून आपलं शरीर बनत असतं. म्हणजे 9 महिने बाळ आईच्या पोटात असतं. तर ते कसं डेव्हलप होतं? सगळ्यात सुरुवातीला प्रोसेस कशी चालते? तर फादर स्पर्म डोनेट करतात मदरच्या बॉडीमध्ये. ओके, थ्रू द फिजिकल सेक्सुअल कॉन्टॅक्ट थ्रू फादर स्पर्म डोनेट करतात मदरच्या बॉडीमध्ये. ते स्पर्म जाऊन एगला फ्यूज होतात. ओके, आता हे कधी फ्यूज झाले पाहिजेत कधी नाही या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू. तो सध्याचा भाग नाही. चला, फ्यूज झाल्याच्या नंतर काय बनतं? झायगोट बनला. झायगोट बनल्याच्या नंतर झायगोट डिवाइड होतो आणि काय बनतो? मूरला वगैरे काय प्रोसेस बघू आपण. भरपूर साऱ्या सेल डिवाइड झाल्या म्हणजे झायगोट डिवाइड झाले. तर झायगोट डिवाइड झाल्याच्या नंतर या सेलने स्वतःला 3 लेअर मध्ये अरेंज केलं. सगळ्यात मधल्याला आपण एंडोडर्म, मधल्याला आपण सगळ्यात आतल्याला एंडोडर्म, मधल्याला मेसोडर्म आणि बाहेरच्याला एक्टोडर्म म्हटलं. तर मेसोडर्मच्या लेअर पासून ब्लड बनतं. एक्टोडर्म पासून काय बनेल? स्किन बनेल. एंडोडर्म पासून काय बनेल? डायजेस्टिव्ह सिस्टम बनेल. अशा भरपूर साऱ्या व्हेरिएशन्स तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हाला आता प्रत्येक वेळेला जेव्हा आपण सांगू की दिस इज ओरिजिनेटेड फ्रॉम एंडोडर्म, दॅट इज ओरिजिनेटेड फ्रॉम एक्टोडर्म, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की एक्टोडर्म काय असतो, मेसोडर्म काय असतो, एंडोडर्म काय असतो. तर याला म्हणायचं जर्म 3 लेअरला काय म्हणतात? जर्म लेयर्स. These are हे डायग्राम ड्रॉ करा. समजलं असेल तर एकदा सांगा, मी समजून सांगेल पुन्हा. समजलंय? हो सर. Yes, sir.
ओके, हु विल एक्सप्लेन? आरती एक्सप्लेन कर सगळ्यांना एकदा तुझ्या फ्रेंड्सला. फर्स्ट काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेस ह्युमन मेल कडून स्पर्म डोनेट केला जातो फिमेलच्या सेक्शुअल पार्ट मध्ये. तो तिथं एग असतो, तर हा स्पर्म त्या एगला फ्यूज करतो आणि एगचं कन्व्हर्जन जायगोट मध्ये होतं. तर हा जायगोट खूप साऱ्या सेल मध्ये, डिफरंट सेल मध्ये डिवाइड होतो आणि ह्या सेल तीन जर्म लेयर तयार करतात. जो आतला असतो त्याला आपण एंडोडर्म म्हणतो, जो मधला असतो त्याला आपण मेसोडर्म म्हणतो आणि जो आउटर जो सगळ्यात बाहेरचा असतो त्याला आपण एक्टोडर्म म्हणतो. तर हा जो मेसोडर्म लेयर आहे, या मेसोडर्म लेयर पासून ह्युमन फॉर्मेशन होतं. समजलंय? समजलंय ना? अंडरस्टूड? हो सर. येस सर. ओके, बरोबर. मग आता the blood, it is mesodermal in origin, then it is, आता याचा pH बद्दल बोलू आपण, ब्लडच्या प्रॉपर्टीज बद्दल बोलतोय आपण. तर blood has slightly alkaline pH, that is 7.4, and opaque. पडलंच, ठीक आहे, काफी एवढं आपल्यासाठी. ब्लड हॅज स्लाइटली अल्कलाइन पीएच, थोडासा अल्कलाइन पीएच असेल, थोडासा बेसिक पीएच असेल याचा 7.4. ओके, इट्स पीएच विल नॉट चेंज. ओके, ब्लड पीएच should not change, should not fluctuate. ब्लडचा पीएच चेंज झाला नाही पाहिजे कधीच. ठीक आहे, जर ब्लडचा पीएच कमी जास्त जर झाला, ओके, इफ इट इज ऍसिडिक, इफ इट इज ऍसिडिक, इट इज कॉल्ड ऍसिडॉसिस. जर ब्लडचा पीएच ऍसिडिक झाला तर आपल्याला एक रोग होतो, त्या रोगाचं नाव ऍसिडॉसिस, आणि याच्यामध्ये 2 मिनिटांमध्ये माणसाचा मृत्यू होतो, मरतो 2 मिनिटात. ओके, इफ ब्लड बिकम्स, if blood more basic, then the condition is called basidosis. असं कंडिशन आहे काय म्हणणार आपण, बेसिडोसिस. बेसिडोसिसच्या कंडिशन मध्ये सुद्धा म्हणजे माणूस जिवंत राहू शकत नाही. ठीक आहे, का असं, याचं रिझन कळलं पाहिजे. का असं, तर त्याचा रिझन असं आहे की whatever enzymes present, whatever ब्लर आहे का रे? हो रे हो. whatever enzymes present in blood, whatever enzymes present in blood, they work efficiently, they work efficiently at only 7.4 pH. म्हणजे ब्लड, आता ब्लडचा पीएच जर कमी जास्त जर झाला तर आपण जिवंत का नाही राहू शकत, आपली डेथ का होते. जर ऍसिडिक पीएच झाला तर त्याला कंडिशन, रोगाला म्हणतो आपण ऍसिडोसिस. जर बेसिक झाला तर त्याला आपण म्हणतो बेसिडोसिस, आणि दोन्ही कंडिशन मध्ये आपली डेथ होते. त्याचा नियम का, तर ब्लड मध्ये काम करणारे मशिनरी, ब्लड मध्ये काम करणारे एन्झाइम्स स्पेसिफिक पीएच लाच काम करतात. पीएच फ्लक्च्युएट झाला तर ते त्यांचं फंक्शन सोडून देतात, म्हणून ब्लडचा पीएच कायम राहिला पाहिजे. ठीक आहे, समजतंय? समजतंय?
हो ओके सर. नाव राईट डाऊन दिस. आता लिहून घ्या. सर Madam. दिसत नाहीये सर. दिसत नाही का? हो सर दिसत म्हणजे नाहीये. ब्लर झालं. दिसतंय. ब्लर होतंय का? बीएसएनएल नेटवर्क चालत नाहीये, जिओचं नेटवर्क चालत नाही. सगळ्यांना दिसत नाहीये का? का काही लोकांना दिसत नाही? मोबाईल पडला खाली. आता बघा बघा दिसतंय का? नाही सर. दिसतंय का? का नेटवर्क चेंज करू? नाही दिसत आहे सर. Okay, just a minute. Okay, just a minute. I will change network.